नमस्कार मंडळी, तुमच्याच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आपण चाललो आहे जिमला आणि आजपासून सायकल यूज करायची आहे. सो सायकलनेच जाणार आहे जिमला. चला, चांगल्या दिवशी चांगल्या मुहूर्तावर सायकल घेतली. सो चांगला मुहूर्त म्हणजे चांगला पण म्हणू शकतो आणि वाईट पण म्हणू शकतो, म्हणजे सांगेन नंतर. चला सध्या आता जिमला भेटू जिममध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि हनुमंतरायाचं दर्शन घेऊन सुरुवात करूया वर्कआउटला. आज चेस्टचा वर्कआउट होता. सो सगळ्याचे 3 रिपिटेशन मारून घेतले आणि आज डंबेल्सवर न मारता रॉडवर चेस्ट मारले सगळे आणि मग त्याच्यानंतर ट्रायसेप मारले आणि जायचं आता घरी. ट्रायसेपचा एकच शूट केला, बाकीचे नाही केले. चला आलो आहे घरी. सगळ्या गोष्टी आवरतो, कारण आता हिला पण द्यायचं आहे जरासं खायला वगैरे, पैशाबद्दल औषध द्यायचं आहे. आज उठली नव्हती सकाळीच, त्याच्यामुळे औषध देता नाही आलं. सो आता देईल थोड्या वेळ औषध तिला. सायकलनं आलं की दम लागतं. आता काही दिवस आता सहन करायला लागणार आहे. चला कामं आवरून घेतो आधी. चला मंडळी, मी आता चाललो आहे मंदिरात पूजा करायला. आणि एक स्पेशल न्यूज आहे, आपण घेतली आहे. आम्हाला दाखवतो, लॉक लावतो आधी. आणि मी चाललो आता मंदिरात आणि आपण घेतली आहे फायनली डिफेंडर. बघायचे डिफेंडर पाहिजे, बघायचे डिफेंडर तुम्हाला. आम्हाला दाखवतो. बघा आमची डिफेंडर आहे की नाही, जास्त नाही, फक्त 8 करोडची आहे. चला हिला मंदिरात घेऊन जातो. पूजा पण तिथेच, कारण आल्यावर घरी पूजा केली नव्हती, तर आता याची पूजा करून मंदिरात घेऊन जातो. चला चला, फुलं काढून ठेवलीत काकाने, एक बरं झालं. चला, देवीची पूजा झाली. चला आता घेऊया आई अंबाबाई मातेचं दर्शन. खायला खूप गरम झालं यार. 2 दिवस थंडी काय गेली, मरणाचं गरम व्हायला लागलं. चला आवरलं आहे सगळं, कचरा वगैरे सगळं झालं आहे. आता जाऊया घरी. चलो. शी आज गरम एवढं होतं ना, नको वाटायला लागलं, जाम गरम व्हायला लागले. सो फॅन लावून ठेवला आहे आणि कामं करतो. आता बनवतो जरा ब्रेड आणि एग्ज आणि आईसाठी थोडासा चहा. तिलाच कॉफी नको आहे, सो आज थोडासा चहा कमी साखरेचा, ते सुद्धा. चला करून घेतो, भेटू मग खाता खाता गप्पा करत. चला या नाश्त्याला ब्राऊन ब्रेड आणि हाफ बॉईल, हाफ फ्राय ऑमलेट. चलो आजो खाने को. काय मग मुंबई महानगरपालिका कोणाची, भैयांची की मराठी माणसाची? द्या उत्तर. चला आता संध्याकाळ झाली, आपली रोजची कामं चालू करूया. आणि आमची डिफेंडर इथे लावलेली आहे बघा. आणि आता सगळ्याकडे पाणी घालायचं आहे आता आपल्याला, सगळ्या झाडांना. चला लेट स्टार्ट. याच्याबरोबर ती भाजी पेरलेली, ती भाजी छान मोठी झाली. अजून ही काय ते अंड्यात फरक पडत नाही. आणि ही पण बाकीचे मुळे झाले व्यवस्थित, मुळे आणि गवार झाले व्यवस्थित, बाकीचे काय होईना. बघायला पाहिजे काय होतं.
गगनगिरी महाराजांच्या मठातून पालखी होती ही, म्हणजे तिकडे जाणारी. हे बघा, चला. लॉन मस्त वाढलंय आज, म्हणजे छान वाढलंय लॉन. आता हे सुकलेलं मध्ये मध्ये आहे ते वरचे शेंडे कापून टाकले की काम झालं. वाढ चांगली झाली आता लॉनची. म्हणजे इथे हे बघा, पुंचके एवढे लांब लावलेले ते आता व्यवस्थित एकत्र आले. ह्या वर्षी पावसात पूर्ण लॉन गच्च होणार आहे. हे बघा, ही पालेभाजी मस्त छान झाली. आणि ही चला, आता संध्याकाळ पण झाली. आता घेतो थोडं आवरायला. तिकडची अजून झाडं आहेत बाकी, इकडची झाली. आता उद्या पाणी येईल त्यावेळी ते 2 माड लागून जाते. तर ह्या 2 माडांना पाणी लावून घेतो. इकडे सोडले पाणी. आता बोर चालू केली आणि ह्या माडाचं मुळं सोडलं आणि त्यात पुढचं एक माड लागू आहे. त्याला थोडंसं मध्ये 2 झाडं आहेत बोगनवेलीची, त्याला असंच लावून घेतलं. आणि बाकीच्या आहे ना बोरचं पाणी मारून घेतो. हे बघा, कारण इकडे पाणी तेवढंसं लागत नाही. इकडे सावली असल्यामुळे तेवढी पाण्याची गरज पण नाही, सुकत नाही पाणी लगेच, पण लावायला तर लागतंच. तिकडचे दोन्ही माडांना लावून घेतलेलं पाणी, एकाला बादलीने घातलं, एकाला पाईपने घातलं. अजून एक पाईप आणावं लागणार आहे मला, पण हा पाईप ना जास्त लांब पुरत नाही. इथे आता आबोली आणि केळी आहेत, त्यांना पण पाणी घालून घेतो. हे बघा, आणि इथे आता पातेरा भरपूर झाला आहे सागवानाच्या पानांचा. तोडून घेतले पाहिजे, सागवानावर खडसून घेतले पाहिजेत. चला, सगळीकडे पाणी घालून झालेलं आहे. इकडे वगैरे सगळीकडे झाले पाणी घालून. आणि तिकडे याला पण झालं, सगळ्या दोघांना पण झाले सगळं पाणी घालून. टाकी पण भरली, सो बंद करून घेतो पाणी. हे पाणी लागलं आहे का सगळं, पाणी पण बंद करून घेतलं. तर थोडंसं पाण्यात हातपाय धुतो. दिवा पण लावायचा आहे. आणि कावळ्याने कांड केलं आहे, निरांजन गायब केलं आहे वातीसाठी. हे कावळे ना तेलाची वात खाण्यासाठी निरांजन उचलतात. आणि ते मध्ये काय म्हणतात, वातीसाठी स्टँड असतं ना, तेवाला निरांजन होतं. जे वात निघाली नसणार आणि वातीसहित निरांजन गायब झालं. आता नवीन निरांजन लावलं पाहिजे. उशीर केलास? हां, काय म्हणतं? इकडे मॅच चालू आहे. आणि तेव्हा इकडे पनीर आहे ना, पनीरची भाजी बनवायची. आता पनीर तळून घेतो. आणि चपात्या बनवल्यात मगाशी. पनीरची भाजी थोडीशी बनवली, कारण पनीर रात्रीचं मला आता तसं काहीतरी प्रोटीनचं लागलं पाहिजे. पनीर असं तळून घेतो, ते काढून टाकतो आणि भाजी बनवून घेतो. चला, कालचं थोडंसं ना स्पायसी होतं म्हणून थोडंशी वाढवलं थोडंसं. हे बघा, त्यात दिलं इकडे. आणि आता त्याच्यात लुसलुशीत चपात्या, ज्या आपल्याला छान जमतात. लुसलुशीत चपात्या, एक पनीर चपाती आणि मस्तपैकी पाणी वगैरे, थोडंसं लिंबू पिळलं त्याच्यावर. सो जरासं तिखट होतं कालचं प्रमाण, ते थोडंसं कमी केलं. चला या जेवायला चपाती आणि पनीर आणि कांदा लिंबू. चला या जेवायला, चला जेवून घेऊ आणि मग भेटू बाहेर. बघूया आज बाहेर जायचं झालं तर जायचं आहे, पण अजून तरी काय फिक्स नाही आहे. सो चला जेवतो अगोदर, नंतर भेटतो.